नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन 375 पेक्षा जास्त जागांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये जेवढे पण पद असणार आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पुढे अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचसोबत वयाची अट आणि बाकीची इतर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे तुम्ही ओपन करून बाकीची माहिती घेऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमाने तशी संपूर्ण माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. तर या वेबसाईटला मी इथं ओपन करून घेतलेलं आहे. तर इथे दोन वेगवेगळे आपल्याला जाहिराती आलेल्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला एका पदासाठी म्हणजे 2-3 वेगवेगळी पदं असणार आहेत. जसं की ही पहिली जाहिरात ओपन करून घेतो. तर बघा, पहिली जाहिरात ओपन करण्यासाठी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. तर यामध्ये जर म्हटलं तर बघा कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे. लिपिक म्हणजेच लेखनिक हे पद असणार आहे. सब ग्रेडचं पद असणार आहे. वाहन चालकचं पद असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या 3 ते 4 पदांसाठी टोटल जर म्हटलं तर आपल्याला 375 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. तर ही एक नवीन जाहिरात आलेली आहे. त्याच सोबत अजून एक जाहिरात आलेली आहे, त्याच्याबद्दल देखील माहिती देतो. तर बघा, तर त्या जाहिरातीचं PDF डाउनलोड करण्यासाठी इथेच आपल्याला लिंक दिलेली आहे. तर बघा, ही लिंक ऑलरेडी मी इथं आपल्याला ओपन करून दाखवलेली आहे. तर ही तुम्ही बघू शकता. ही अजून एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर या जाहिरातीसाठी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता. यामध्ये टेक्निकलचे पदं असणार आहेत मित्रांनो, प्रोफेशनलचे पदं असणार आहेत आणि ही जी पदं भरती असणार आहे मित्रांनो, याच्यासाठी लेखी परीक्षा होणार नाही. डायरेक्टली जर म्हटलं तर मुलाखतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे. तर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी इथं अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर तो अर्ज जर म्हटलं तर 5/12/2025 पासून 11 वाजल्यापासून आपल्याला सुरू होतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या पदभरतीविषयी अजून थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर हे PDF तुम्ही बघू शकता. थोडंसं खाली घेतल्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. ठीक आहे. तर इथे आपल्याला याबद्दल जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत करायचा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बघा, पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे 15/12/2025 पर्यंत. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज सुरू केव्हापासून होणार आहेत मित्रांनो? 5/12/2025 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे 5/12/2025 पासून 11 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि शेवटची तारीख असणार आहे 15/12/2025 पर्यंत सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे. आता हे अर्ज केल्यानंतर इथे शक्यता लेखी परीक्षा होणार नाही, डायरेक्टली मुलाखत आणि त्याच्या मार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे. परंतु याच्यामध्ये कोणकोणती पदं असणार आहेत मित्रांनो? टेक्निकल, प्रोफेशनल वगैरे हे जे पदं असतात मित्रांनो, ठीक आहे, आपल्याला ग्रुप ए, ग्रुप बी ची जे पदं असतात ते बघण्यासाठी भेटलेली आहेत. तर याच्यामध्ये थोडे पदं असतील मित्रांनो, जास्तीत जास्त 10 ते 15 पदं असतील, जास्त पदं नसतील. ठीक आहे. सर्व टोटल एकत्रित जर विचार केला तर यामध्ये जे 3-4 पदे आहेत त्यांच्यासाठी टोटल जागा असणार आहेत 10 ते 15 जागा, जास्त जागा नसणार आहेत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, आजच पेपरला बातमी देखील आली होती. ती बातमी देखील मी इथं ओपन करून दाखवतो. तर बघा, या दोन्ही जाहिरातींबद्दल आपल्याला पेपरला देखील न्यूज आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. कारण सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे वर्तमानपत्रामध्ये इथं जाहिरात द्यावी लागते, त्यानंतरच जाहिरात इथं आपल्याला वेबसाईटवरती जाहीर झालेली बघण्यासाठी भेटते. तर यामध्ये दोन्ही जाहिरातींबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे पद असणार आहे लिपिक. ठीक आहे. लेखनिक या पदासाठी जर म्हटलं तर टोटल माझ्या अंदाजानुसार लातूर या जिल्ह्यामध्ये जवळपास 300 जागांसाठी, ठीक आहे, जवळपास 300 जागांसाठी आपल्याला लेखनिक या पदासाठी ही जाहिरात येणार आहे. जाहिरात कधीपासून सुरू होते मित्रांनो, किंवा ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होत आहेत? तर या पदाची जी जाहिरात येणार आहे मित्रांनो 18/12/2025. ठीक आहे. सकाळ 11 वाजल्यापासून इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होईल किंवा जाहिरात इथं उपलब्ध होईल आणि शेवटची तारीख असणार आहे 6/1/2025 पर्यंत. ठीक आहे. आता ही जी पद आहे मित्रांनो, याच्यासाठी लेखी परीक्षा प्लस तुमची मुलाखत होत असते आणि ही जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, याच्यासाठी सांगतो आताच 10 ते 15 जास्तीत जास्त जागा असतील किंवा 20-25 जागा असतील, याचं डायरेक्टली इंटरव्ह्यू मार्फत इथे सिलेक्शन केलं जाणार आहे मित्रांनो. तर या दोन्ही जाहिराती वेगवेगळ्या असणार आहेत. तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी ही जाहिरात महत्त्वाची असणार आहे. 300 प्लस जागा असणार आहेत. आता 375 दिल्यात, तर याच्यामध्ये 3 पद आहे. कोणकोणते? लिपिक म्हणजेच लेखनिकचं पद आहे, त्यानंतर आपल्याला सबग्रेडचं पद आहे. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला आपण म्हणू शकतो मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफचं पद आहे, त्यानंतर वाहन चालक. अशा प्रकारचे हे 3 पद आहेत मित्रांनो टोटल. आणि या 3 पदांसाठी टोटल जर म्हटलं तर 375 जागा आहेत. ठीक आहे. तर यांच्यासाठी जाहिरात कधीपासून येणार आहेत मित्रांनो? 18/12/2025 पासून. आता पुढे अजून माहिती सांगण्या अगोदर तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती देऊन देतो. बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती देखील प्रश्न आले होते की नक्की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 350 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन जाहिरात येणार होती. ठीक आहे. तर ते जाहिरातीचं PDF तुम्ही
तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. तर त्या संदर्भात एक महत्त्वाची सूचना इथं ऑलरेडी 4-5 दिवस अगोदरच वेबसाईटला आलेली होती. आपण आपल्या जो पण आपला WhatsApp ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यावरती अपडेट दिलं होतं. ठीक आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे सर्व अपडेट मिळवायचे असतील तर लिंकला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर त्या WhatsApp ग्रुपवरती सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले जातात. ठीक आहे. तर इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही इथं वाचू शकता. इथे बघा. तर ही जाहिरात जर म्हटलं तर 1/12/2025 रोजी येणार होती आणि 1 तारखेपासूनच इथं अर्ज सुरू होणार होते आणि शेवटची तारीख जर म्हटलं तर अर्ज सुरू झाल्यानंतर 20/12/2025 पर्यंत होती. ठीक आहे. परंतु काही कारणास्तव म्हणजे सध्या ज्या निवडणुका प्रक्रिया चालू आहेत, ठीक आहे, निवडणूक कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे ही फक्त थोडीशी पुढे गेलेली आहे. जास्तीत जास्त जर म्हटलं तर 10 ते 15 दिवस ही जाहिरात पुढे जाऊ शकते किंवा 20 दिवस आपण पकडून चालू शकता की 20 दिवस ही पुढे जाऊ शकते जाहिरात. याच्या व्यतिरिक्त जास्त पुढे जाणार नाही. कारण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सध्या स्थितीला 1100 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत लिपिक या पदाच्या फक्त. ठीक आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कामगार म्हणजे जे पण लिपिक पद आहे ते खाली आहे. त्यामुळे कामावरती खूप जोर येत आहे. ठीक आहे. खूपच जास्त तिथं सध्याला जर म्हटलं तर लिपिक हे कार्यरत आहेत. त्याच्यामुळे लिपिक ही पद भरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये. तर ही देखील जाहिरात ऑलरेडी 1 तारखेलाच येणार होती परंतु निवडणूक कार्यक्रमामुळे थोडीशी पुढे गेलेली आहे. आता 15 ते 20 दिवसामध्ये या पद भरतीचे देखील अर्ज सुरू होऊन जातील. काळजी करू नका. ठीक आहे. तर याची देखील तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही व्यवस्थित तयारी सुरू ठेवा तुमची. याच्या व्यतिरिक्त सांगितल्याप्रमाणे इथे देखील आपल्याला लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ही नवीन पदभरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. तर आता या पदभरतीचा थोडक्यात तुम्हाला अभ्यासक्रम सांगून घेतो मित्रांनो. तर हा जो अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगत आहे आता पुढे आपण जी लातूरची जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शैक्षणिक पात्रता, सिलेक्शन प्रोसेस वगैरे त्याच्यासोबत पुढे आपल्याला जी पण महत्त्वाची माहिती असेल ती सर्व जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर थोडक्यात तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स बद्दल माहिती देतो. आपण आपल्या नोट्समध्ये काय काय उपलब्ध करून देतो, त्याची किंमत किती आणि बहुतेक ठिकाणी आपण या ज्या नोट्स कमी किमतीमध्ये विकत आहोत तर आपल्या नोट्स बाय करून दुसरीकडे जास्त किमतीमध्ये विकत आहेत काही जण. ठीक आहे. तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. कारण या सर्व नोट्स कलेक्ट करण्यासाठी आपल्याला बहुतेक जास्तीत जास्त दिवसांचा कालावधी लागलेला आहे. याच्यामध्ये टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील उत्तरासोबत. लेटेस्ट जे पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर झाले ते सर्व तुम्हाला भेटून जातील. पुणे, ठाणे, त्याचसोबत गोंदिया, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी ह्या सर्व जिल्ह्यांचे लेटेस्ट सर्व तुम्हाला पेपर भेटून जातील. सर्व शिफ्टचे टोटल 90 क्वेश्चन पेपर असतील लेटेस्ट झालेले. ठीक आहे. असं नाही की तुम्हाला तयार करून दिलेले आहेत. मागील प्रश्नपत्रिका ज्या झाल्यात उत्तरासोबत तुम्हाला यामध्ये भेटून जातील. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अभ्यासक्रम तुम्ही थोडा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहित आहे की मागील प्रश्नपत्रिकेमधून खूप सारे प्रश्न रिपीट होतात आणि हे जे 3 विषय असतात मित्रांनो, बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व संगणक माहिती तंत्रज्ञान, याचे खूप सारे प्रश्न ॲज इट इज मागील प्रश्नपत्रिकेमधून रिपीट होत असतात. त्यामुळेच आपण या 2 ते 3 वर्षाची मेहनत करून या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी खूप कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. याच्यासोबत नोट्स देखील भेटतील. या 90 प्रश्नपत्रिका जरी तुम्ही जर म्हटलं तर याच्यामध्ये 8 ते 9,000 प्रश्न तुम्हाला भेटून जातील. जे आपल्याला 4-5 विषय आहेत. प्रत्येक विषयावरती 1500 ते 2,000 प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधूनच एका विषयावरती भेटून जातील. म्हणजेच या सर्व प्रश्नपत्रिका त्याच सोबत आपण या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMPGK, चालू घडामोडी, संगणक माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच 7 ते 8 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात जे की सर्व आपण उपलब्ध करून देतोय. आता यामध्ये काय होतं, बहुतेक जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे परंतु त्यामध्ये काही विषय विचारले जात नाही. जसे की बहुतेक ठिकाणी मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जात नाही, काही ठिकाणी इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. बाकी हे जे खालचे विषय आहेत त्याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. काही वेळेस फक्त हे 2 जे विषय आहेत त्यांच्यावरती कधी जर म्हटलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या विषयांवरती प्रश्न विचारले जात नाही, कधी विचारले देखील जातात. त्यामुळे आपण टोटल जर म्हटलं तर या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विषयानुसार तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यासक्रम तुम्हाला दिला जातो. पुणे जिल्ह्याचा जरी म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला यामध्ये जर म्हटलं तर GK झालं, चालू घडामोडी, संगणक माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. तर हाच अभ्यासक्रम आहे. त्या सर्व आपल्याला अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये हे जे तुम्हाला सांगत आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK वगैरे याचे तुम्हाला टॉपिकनुसार नोट्स भेटतील. त्याचसोबत तुम्हाला PIQ देखील भेटतील. MCQ टाईप स्वरूपात देखील आपल्याला प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटतील. म्हणजे नोट्स प्लस प्रश्न उत्तर सर्व तुम्हाला भेटेल. याच्या व्यतिरिक्त हे जे खालचे 3 विषय आहेत याच्यामध्ये संगणक माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे तुम्हाला IMP प्रश्न दिले जातील. ठीक आहे. तर या सर्व नोट्स उपलब्ध करून देतोय आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका. ठीक आहे. टोटल झाल्या 7 ते 8
आपल्याला विषयांच्या नोट्स आणि 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सर्व हे काही PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं 9139 64 31 99. ठीक आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. ठीक आहे. तर या नंबरवरती तुम्ही 229चं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. सोबत एक प्रायव्हेट व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला नोट्स सोबत भेटून जाईल. तिथे इथून पुढच्या ज्या पण प्रश्नपत्रिका असतील त्या फ्रीमध्ये तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिल्या जातील किंवा जे पण लेटेस्ट आपले जे पण अपडेट असतात ते सर्वप्रथम त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला दिलं जातं. सर्व सहकार्य तुम्हाला तिथं मिळत असतं. ठीक आहे. तर त्यासाठी या नोट्सला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका, कारण या आपण कलेक्ट करण्यासाठी तयार करण्यासाठी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. ठीक आहे. तर चला आता पुढे बाकीची माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर सांगितल्याप्रमाणे नव्याने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत ही नवीन पदभरती आलेली आहे. 2 वेगवेगळी पदभरती असणार आहेत मित्रांनो. 2 वेगवेगळी म्हणजे ते देखील मी तुम्हाला सांगितलं. एक जी पदभरती असणार आहे मित्रांनो इंटरव्ह्यू मार्फत, म्हणजेच आपल्याला डायरेक्टली इथं मुलाखत घेतली जाणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी देखील ऑनलाईनच अर्ज करायचे आहेत. ते ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत मित्रांनो, 5/12/2025 पासून सकाळी 11 वाजल्यापासून. शेवटची तारीख त्याच्यासाठी कोणती असणार आहे, 15/12/2025 पर्यंत अर्ज करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणती पदं असणार आहेत, तर हे 3 पदं असणार आहेत बघा. टेक्निकल वगैरे प्रोफेशनल हे जे पदं असणार आहेत. ठीक आहे. ग्रुप ए ग्रुप बी ची जे पदं असतात तर ते पदं तुम्हाला यामध्ये 3 पदं बघण्यासाठी भेटणार आहेत. टोटल याची पदसंख्या दिलेली नाहीये, परंतु माझ्या अंदाजानुसार 15 ते 20 पदं इथं असू शकतात. जास्त पदं नसणार आहेत. ठीक आहे. तर हा इथं क्लिअर झाला, हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला. तर ही एक जाहिरात आलेली आहे, सोबत ही एक जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात. तर बघा आता यामध्ये ही एक जाहिरात आलेली आहे. तर यामध्ये बघा आपल्याला कोणकोणती पदं असणार आहेत मित्रांनो. लिपिक म्हणजेच आपल्याला लेखनिकचं पद असणार आहे. सबग्रेडचं पद असणार आहे. ठीक आहे. मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफचं जे पद असतं त्याला आपण सबग्रेडचं पद म्हणतो ते असणार आहे. आणि वाहन चालक म्हणजे याच्यात देखील 3 पद असणार आहे. याच्यात देखील 3 पद असणार आहे. ठीक आहे. आता याच्यासाठी जर म्हटलं तर बघा आता लिपिक या पदासाठी सर्वप्रथम आता ही मोठी पद भरती असणार आहे. टोटल याच्यासाठी किती जागा आहेत मित्रांनो, 375 जागा. तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार ठीक आहे, लिपिक म्हणजे क्लर्क या पदासाठी टोटल 300+ जागा असतील याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर शक्यता लिपिकच्या कमी असतील तर मग आपल्याला सबग्रेड म्हणजेच मल्टीपर्पज जे सपोर्ट स्टाफचं पद आहे याच्यासाठी थोड्या जास्त जागा असतील. ठीक आहे. जास्तीत जास्त माझ्या अंदाजानुसार लिपिक या पदाच्या जागा असतील. ठीक आहे. जसं की आपण याचं घेऊयात सबग्रेडचं पद घेऊया. याच्यासाठी जर म्हटलं तर जवळपास 51 पदं असतील. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला जे चालकचं पद आहे याच्यासाठी कमी असणार आहे. ठीक आहे. चालकचं पद आपण म्हणू शकतो, वाहन चालक बोलूयात. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल 20-25 पदं असू शकतात. जास्तीत जास्त लिपिक या पदाची पदं असणार आहेत. लिपिक या पदासाठी जास्त पदसंख्या बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी केव्हापासून अर्ज सुरू होणार आहे, जसं की या पदासाठी हे जे बाकीचे पदे यांच्यासाठी 5 पासून सुरू होणार आहे. तर हे जे आपल्याला 375 जागांसाठी ही नवीन पद भरते याच्यासाठी 18/12/2025 रोजी इथं 11 वाजल्यापासून इथं जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तेव्हापासूनच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. आणि शेवटची तारीख कोणती असणार आहे, 6/1/2025. 6 तारखेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता सायंकाळी 5 वाजल्यापासून. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. तर चला आता शैक्षणिक पात्रता बाकीची इतर माहिती आपण जाणून घेऊयात. जसं की इथं लिपिक किंवा वाहन चालक याच्यासाठी वयाची अट जर म्हटलं तर कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत जास्तीत जास्त वेगवेगळ्या जिल्हा बँकेसाठी हीच वयाची अट ठेवलेली असते. याच्यामध्ये थोडाफार काही बदल झाला तर त्याच्यावरती पूर्ण जाहिरात आल्यानंतर आपण डिटेलमध्ये माहिती बघणारच आहोत. ठीक आहे. वयाची अट 21 ते 38 वर्ष आपण पकडून चालू शकता सर्व पदांसाठी एकत्रित. ठीक आहे. त्यानंतर लिपिक या पदासाठी ठीक आहे, लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागते, कोणतीही पदवी. ठीक आहे. कोणत्याही शाखेतील पदवी लागते. सोबत आपल्याला संगणकाचं ज्ञान किंवा MSc आपण म्हणू शकतो, MSc ठीक आहे, किंवा CCC झालं असेल तुमचं. ठीक आहे. किंवा संगणकाची इतर पदवी असेल तुमच्याकडे, म्हणजे संगणकाचं ज्ञान असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. म्हणजे पदवी प्लस आपल्याला संगणकाचं ज्ञान लागतं लिपिक या पदासाठी. हे तुमचं इथं लक्षात आलं. आणि वाहन चालकसाठी ठीक आहे, इथं वाहन चालक म्हणूयात आपण. वाहन चालकासाठी जर म्हटलं तर आपल्याला 10वी प्लस किंवा 12वी पास असं असतं. 10वी पास किंवा 12वी पास आणि सोबत आपल्याला वाहन चालवण्याचा परवाना. तर हे आपल्याला लागतं वाहन चालकसाठी. आणि बाकी जर म्हटलं तर इथे आपल्याला हे पद दिलेलं आहे सबग्रेडचं. याच्यासाठी देखील इथं 12वी पास असेल किंवा 10वी पास असेल. ठीक आहे. 12वी पास किंवा 10वी पास याच्यावरती हे सबग्रेडचं पद असणार आहे. एकत्रित जर विचार केला तर 10वी पास वरती, 12वी पास वरती किंवा पदवीवरती, डिग्रीवरती आपल्याला ही पद भरती बघण्यासाठी भेटलेली आहे. सर्वात जास्त लिपिक या पदाची पदं असणार आहेत मित्रांनो. टोटल संपूर्ण जाहिरात कधी येणार आहे, 18/12/2025 पर्यंत. ठीक आहे. डिग्री तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये जे आपल्याला लिपिक पद आहे याच्यासाठी पदवी असणं गरजेचं असणार आहे. आणि फक्त आपल्याला संगणकाचं ज्ञान इथं हवं असणार आहे. कधी कधी संगणकाचं ज्ञान देखील इथं पाहिजे नाही मित्रांनो. आपल्याला इथं सांगितलं असेल तर जाहिरातीमध्ये टोटल माहिती तेव्हा समजूनच येईल.
पण थोडक्यात आपल्याला इथून मागच्या ज्या पदभरती झाल्या आपल्याकडे 2 ते 3 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो, कारण सर्व प्रश्नपत्रिका आपण एकमेव आपलं असं चॅनल आहे की मागून आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका कलेक्ट करत आलेलो आहेत. त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की या ज्या जिल्हा बँकेच्या पदभरती होत असतात मित्रांनो, ठीक आहे. तर या जिल्हा बँकेच्या ज्या पदभरती होत असतात यांचं मेरिट खूप कमी लागतं. याचं मागचं कारण काय असतं मित्रांनो, आता याच्यामध्ये अर्ज खूप कमी येतात, ठीक आहे. अर्ज खूप कमी येतात. अर्ज कमी आल्यामुळे इथं मेरिट खूप कमी लागतं. जास्त विद्यार्थ्यांचं या पदभरतींकडे लक्ष नसतं. आता बाकीच्या लेटेस्ट ज्या पदभरती झाल्या मागे काही याच्यामध्ये अहमदनगर म्हणा, चंद्रपूर, रायगड म्हणा, ठीक आहे, भंडारा, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या पदभरत्या झाल्या, नाशिकची पदभरती झाली. याच्यामध्ये आपल्याला 50 ते 60 पर्यंत डायरेक्टली मुलाखत प्लस लेखी परीक्षा 100 पैकी मेरिट लागलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे खूप कमी मेरिट लागतं. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता एक मागची पदभरती झाली त्याच्यामध्ये 48चं मुलाखत प्लस लेखी परीक्षेचं मेरिट लागलं. त्याच्यामुळे या जिल्हा बँकेची पदभरती तुम्ही जर व्यवस्थित त्यांची तयार केली तर खूप कमी दिवसामध्ये तुमचं इथं सिलेक्शन तुम्ही इथं मिळवू शकता. याच्यामध्ये अभ्यासक्रम खूप सोपा असतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सोपं असतं. बाकी जर म्हटलं तर आपल्याला कॉम्पिटिशन खूप कमी असतं आणि अर्ज देखील खूप कमी येतं त्याच्यामध्ये. आणि पेपरचं स्वरूप याच्यानुसार जर म्हटलं तर सिलेक्शन घ्यायला आपण थोडाफार जरी अभ्यास केला व्यवस्थित तरी तुमचं सिलेक्शन होऊन जातं. आता सांगतो या पदभरतीला सुरुवात होणार आहे मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे 18 तारखेपासून स्पेशल आपलं जे लिपिक पद आहे त्याच्यासाठी, तर तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता. अजून यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट राहिला मित्रांनो की परीक्षा आता कोण घेणार आहे नक्की, ठीक आहे. तर हा देखील आपण इथं पॉईंट क्लिअर करून घेऊयात. आता नवीन जिल्हा बँकेचा जो नियम आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे, गव्हर्नमेंटचा जो GR आलेला आहे त्याच्यानुसार 70% जे जागा आहेत आपल्याला 70% जागा ज्या जिल्ह्याची पदभरती असेल, जसं की आता लातूरची आहे, ठीक आहे, लातूरची पदभरती आहे तर 70% जागा, जसे की 300 असतील किंवा आपण म्हणूयात इथं 100 जागा आहेत, ठीक आहे. तर 100तील 70 ज्या जागा आहेत त्या लातूर जिल्ह्यासाठीच किंवा लातूर जिल्ह्याचे जे उमेदवार आहे त्यांच्याच भरल्या जातील. त्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असणार डोमेसाईल सर्टिफिकेट, रहिवाशी जे प्रमाणपत्र असतं, अधिवास प्रमाणपत्र, ते तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. 70% ज्या जागा आहेत त्या लातूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच दिल्या जातील. उर्वरित 30% ज्या जागा आहेत मित्रांनो, ठीक आहे, उर्वरित 30% ज्या जागा आहेत त्या बाकीच्या ऑदर जिल्ह्यांसाठी असतात, ठीक आहे. ऑदर जिल्ह्यांसाठी आपल्याला असतात, हे इथं माहिती असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे आपल्याला लातूर जिल्ह्यासाठी ऑलरेडी खूप कमी कॉम्पिटिशन असणार आहे, तर तुमच्या जिल्ह्याची पदभरती आली तर व्यवस्थित तुम्ही इथं अभ्यास करायला पाहिजे मित्रांनो. 70% जागा जिल्ह्यासाठीच भरल्या जाणार, ही गोष्ट लक्षात घ्या. 30% फक्त जागा, जसे की 100 जागांमधील 30% जागा, ठीक आहे, आपण म्हणूया तर 30% जागा किंवा 30 जागा 100 पैकी तिथं ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचे अर्ज येतील तिथल्या भरल्या जातील. असं नाही की वेगळ्या जिल्ह्यांचे अर्ज करू शकत नाही, ऑल महाराष्ट्रामधील सर्व, ठीक आहे, ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी या पदभरतीसाठी इथं अर्ज करू शकतात, ठीक आहे. फक्त 70% जागा जिल्ह्यातील उमेदवारांना दिल्या जातील, उर्वरित 30% ज्या जागा आहेत त्या बाकीच्या विद्यार्थ्यांच्या भरल्या जातील. ही गोष्ट इथं लक्षात आली, हा पॉईंट इथं क्लिअर झाला, ठीक आहे. आता पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा कोण घेणार आहे नक्की. आता नवीन गव्हर्नमेंटच्या नियमानुसार GR नुसार जिल्हा बँकेचा जो नियम नवीन GR आलेला आहे तर 70% 30% ते तुम्हाला इथं समजून आलं. बाकी अजून एक महत्त्वाचा पॉईंट, आता कोणत्याही जिल्हा बँकेची आता नवीन जी पदभरती होणार आहे तिचा सर्व जिल्ह्यांचा, ठीक आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न असतो की आमच्या जिल्ह्याची जाहिरात आली म्हणजे आमच्या जिल्ह्यासाठी काही वेगळा अभ्यासक्रम असणार आहे. तर अभ्यासक्रम सर्व जिल्ह्यांचा हा सारखाच असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानुसारच आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्या व्यतिरिक्त आता इथून मागे ज्या एक्झाम झालेल्या तर यातील बहुतेक ज्या एक्झाम घेतल्या वर्कवेल नावाची कंपनी होती, ठीक आहे, वर्कवेल नावाची कंपनी होती. तर या कंपनीने बहुतेक जिल्हा बँकेचे पेपर घेतले. याच्या व्यतिरिक्त ITI कंपनी होती, ठीक आहे, ITI असं आपण म्हणू शकतो, ITI कंपनी होती, त्या बँकेने देखील 2-3 जिल्हा बँकेचे पेपर घेतले. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर अजून एक कंपनी होती MKCL, ठीक आहे, MKCL, तर या बँकेने देखील पेपर घेतले. तर या बँकेने या कंपन्यांनी जिल्हा बँकेचे पेपर घेतले. तर आता नवीन गव्हर्नमेंटच्या GR नुसार आता वर्कवेलला कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार नाही, ITIला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही जाणार. फक्त आता 3 कंपन्या राहिलेल्या आहेत. यामध्ये TCS, ठीक आहे, IBPS, ठीक आहे, IBPS आणि अजून एक राहिली MKCL. तर या 3 कंपन्यांनाच इथं कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल आता जिल्हा बँकेचा. म्हणजे या 3 कंपन्यांपैकीच एक कंपनी तुमचे जिल्हा बँकेचे पेपर घेतील. आता MKCLने लेटेस्ट फक्त MKCLनेच पेपर घेतलेत, कोणते, पुणे जिल्हा बँकेचे. आता जे मागचे 2-3 महिन्यापूर्वीचे पेपर झाले ते MKCLने पेपर घेतले. त्याच्या सर्व ज्या आहेत सर्व आन्सर की किंवा आपण म्हणूयात सर्व शिफ्टचे जे पेपर आहेत ते देखील आपण आपल्या ज्या नोट्स उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये सर्व या क्वेश्चन पेपर उत्तरासोबत आपण उपलब्ध करून देतोय पुणे जिल्ह्याचे MKCL. आता पुण्याची पुन्हा नवीन
पदभरती होणार आहे ती देखील MKCLच घेईल असं मला वाटतंय. 90% चान्स आहे की MKCLलाच कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल आणि बाकीच्या इतर ज्या उर्वरित पदभरती असणार आहेत मित्रांनो, ते देखील MKCL किंवा इतर TCS, IBPS याच घेईल. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम मात्र हा सारखाच असतो. फक्त मराठी आणि इंग्रजी या विषयावरती कधी-कधी प्रश्न विचारले जातात, कधी-कधी विचारले देखील जात नाहीत. बाकी संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही नवीन पदभरती आलेली आहे. त्या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. 18 तारखेला नव्याने संपूर्ण जाहिरात आल्यानंतर त्याच्यावरती सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल. ठीक आहे. तर ग्रुपला जॉईन व्हा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. दोन्ही पदभरतीसाठी ऑनलाईनच अर्ज मागवायचा आहे. त्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती इथं देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर या सर्व माहिती आपल्याला अशाच प्रकारच्या मिळवण्यासाठी आपण एक टेलिग्राम ग्रुप देखील बनवला. त्याच्यावरती सर्व जिल्हा बँकेच्या ज्या पदभरती असतात त्याचंच अपडेट दिलं जातं. तर त्याला देखील जॉईन व्हायला विसरू नका. सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.